होता. पुडुचेरीमध्ये भाजपनं आघाडी घेतली 21 जागांचं, तर काँग्रेसला फक्त 4 जागांवरती विजय मिळवता आला. तर भाजपला 197 जागांची आघाडी मिळाली आहे पश्चिम बंगालमध्ये, तर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला 90 जागांवरती समाधान मानावं लागले. अर्थात सत्ता गेलेली आहे ममता बॅनर्जी यांची पश्चिम बंगालमधलं. भाजपला 197 जागा, प्रथमच भाजप पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करणार आहे. त्यामुळे संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये भाजपकडनं जल्लोष केला जातोय. एक मोठी बातमी यावेळी येते. पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीच्या वेळी काही भागात टीएमसी आणि भाजपमध्ये राडे झाले. पश्चिम बंगालच्या बैरकपूर मधल्या मतमोजणी केंद्रावरती तर मोठा राडा झाला. आसनसोल, कुचबिहार, दिनहाटा आणि बांकुरा या भागामध्ये देखील राडा झालाय. आसनसोलमध्ये तर टीएमसी ऑफिसमधल्या खुर्च्यांची याची तोडफोड करण्यात आली. आसनसोलमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला असा आरोप टीएमसीच्या कार्यकर्त्यांचा आहे. ममता बॅनर्जी या मतमोजणी केंद्रावरती पोहोचल्यात. ममता बॅनर्जी भवानीपूर मतमोजणी केंद्रावरती पोहोचल्यात. शुभेंदू अधिकारी देखील याच मतमोजणी केंद्रावरती आहेत. ममता बॅनर्जी या मतमोजणी केंद्रावरती पोहोचल्यात. ममता बॅनर्जी यांच्याकडनं निवडणूक आयोगावरतीच काही आरोप करण्यात आलेले होते. त्यानंतर आता ममता बॅनर्जी स्वतः मतमोजणी केंद्रावरती दाखल झाल्यात. इतका मोठा गोंधळ सध्या पश्चिम बंगालमध्ये. भाजपचे कार्यकर्ते, तृणमूलचे कार्यकर्ते भिडलेले आहेत, काही ठिकाणी राडे झालेत आणि आता ममता बॅनर्जी या आघाडीवर पश्चिम त्यानंतर मोठे राडे सुरू झाले. तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते विरुद्ध भाजपचे कार्यकर्ते आणि आता ही दृश्य आपण बघतोय पश्चिम बंगालमधल्या एका मतमोजणी केंद्रावरती, ज्याचं नाव आहे भवानीपूर मतमोजणी केंद्र. तिथे स्वतः ममता बॅनर्जी पोहोचल्यात. शुभेंदू अधिकारी सुद्धा तिथे आहेत. पहिलं कारण जे भाजपच्या विजयाची आणि ममतांच्या पराभवाचं कारण सत्ताविरोधी लाट आणि 2011 पासून पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता होती. हे पहिलं कारण भाजपच्या विजयाचं आणि ममता बॅनर्जींच्या पराभवाचं. तर 15 वर्षांनंतर सरकार विरोधी लाटेचा फटका हा ममता बॅनर्जी यांना बसलाय. दुसरं कारण आहे कायदा सुव्यवस्था आणि हिंसेचे आरोप. पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये भाजपनं तृणमूल काँग्रेसवरती गुंडगिरीचे आरोप वारंवार केले. तिसरं कारण भाजपच्या विजयाचं आणि ममता बॅनर्जींच्या पराभवाचं, ते म्हणजे भाजपचं मायक्रो प्लॅनिंग. पश्चिम बंगालच्या प्रत्येक जागेचं भाजपनं सूक्ष्म प्लॅनिंग केलेलं होतं. आणि चौथं कारण म्हणजे भाजपला मिळालेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची साथ, आरएसएसची मोठी साथ भाजपच्या मागे. तेच भाजपच्या विजयाचं कारण ठरलंय. संघानं हिंदू वोट बँकेवरती काम केलं आणि पावणे 2 लाख छोट्या मोठ्या बैठका घेतल्या पश्चिम बंगालमध्ये. भाजपचे सगळे कार्यकर्ते आरएसएसचे देखील पश्चिम बंगालमध्ये कामाला लागले होते. पाचवं कारण म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बंगालमध्ये मांडलेलं ठाणपणे बसले होते. अमित शहा बंगालमध्ये निवडणुकीच्या प्रचारामध्ये फक्त आठवडे अमित शहांनी स्वतः लक्ष घातलं होतं. भाजपच्या विजयाची आणि ममता बॅनर्जींच्या पराभवाची
भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केलेला आहे। ही विरोधाची निदर्शनं अजूनही चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। इकडची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी CRPF, केंद्रीय टास्क फोर्स, स्थानिक पोलीस फोर्स यांच्या विरोधात निदर्शनं भाजप कार्यकर्त्यांकडून सुरू आहेत। चोर अभिषेक चोर दुकान बड़ी सब भांगचोर किया, सब कुछ लूट लिए वो लोग। काली काली सीएम भी चोर है, सबसे बड़ा चोर सीएम, उसका भाई पोता आरो बड़ो चोर बोले जो बारोटार पर আমাদের দেখে নেবে, বারোটার পরে আমাদের কাছে দেখে নেবে চোর। पश्चिम बंगालमधल्या भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर आल्या लगेचच भाजपने विरोध केलाय। सुवेंदू अधिकारी हे देखील याच मतमोजणी केंद्रावरती आहेत आणि तिथेच ममता बॅनर्जी नुकत्याच मतमोजणी केंद्रावरती आल्या, त्यांचे नातेवाईक सुद्धा आले आणि मात्र त्यावेळी भाजपनं कडाडून त्याला विरोध केलाय। या भवानीपूर मधल्या मतमोजणी केंद्राच्या बाहेरचा हा सगळा गोंधळ आपण बघतोय। इतकी मोठी गर्दी, भाजपचे कार्यकर्ते भाजपचे झेंडे हातात घेऊन फडकावतायत आणि मोठ्या प्रमाणात या मतमोजणी केंद्राच्या बाहेर आहेत। तितकाच मोठा पोलिसांचा देखील बंदोबस्त आहे, कारण पश्चिम बंगालमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे राडे सुरूच आहेत। त्यामुळे पश्चिम बंगालमधल्या या भवानीपूर मतमोजणी केंद्राच्या बाहेरचा हा गोंधळ आपण सध्या बघतोय। आमचे प्रतिनिधी सुद्धा तिथे उपस्थित आहेत, ही सगळी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। भाजपचे कार्यकर्ते जय श्रीरामच्या घोषणा सध्या तिथे देत आहेत। ममता बॅनर्जी याच मतमोजणी केंद्रावरती पोहोचलेले आहेत, तर सुवेंदू अधिकारी हे देखील याच मतमोजणी केंद्रामध्ये स्वतः उपस्थित आहेत। भवानीपूर मतमोजणी केंद्राच्या बाहेरचा हा गोंधळ भाजप आणि TMCच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरू आहे। भाजपचे कार्यकर्ते जय श्रीरामच्या घोषणा देत आहेत, त्याचसोबत दीदी चोर अशा पद्धतीनं सुद्धा काहीशा घोषणाबाजी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सुरू आहे। सुवेंदू अधिकारी हे स्वतः मतमोजणी केंद्रात आहेतच आणि नुकत्याच ममता बॅनर्जी सुद्धा इथे पोहोचल्या। तर तमिळनाडूमध्ये थलपती विजयचा TVK सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। तमिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टालिन